नमस्कार मित्रांनो, आज आपण SSCचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते जाणून घेणार आहोत। त्यासाठी SSCची स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे। पुढे दिसणारा लॉग इन और रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ज्यांच्याकडे लॉग इन ID पासवर्ड ऑलरेडी अवेलेबल आहे त्यांनी फॉर्म तो टाकून पुढे सबमिट करायचा आहे आणि ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी पुढे खाली स्क्रोल करून रजिस्टर नाऊ या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढची वेबसाईटमधला पुढचा प्रोसेस दिसेल। त्यामध्ये वन टाईम रजिस्ट्रेशन आहे। हे रजिस्ट्रेशन वन टाईम असते। कुठलाही फॉर्म भरण्यासाठी एकदाच रजिस्ट्रेशन करावं लागतं। आपल्याला आता पर्सनल डिटेल भरायची आहे। त्यामध्ये आधार कार्ड येस करून आधार कार्डचा नंबर आपला असतो 12 अंकी तो टाकायचा आहे। पुन्हा तोच खाली टाकून व्हेरीफाय आधारवर टाकायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आहे। यामध्ये दिलेली माहिती एकदा वाचा आणि सेंड OTPवर क्लिक करा। हा OTP आपला आधार कार्डला जो नंबर लिंक असतो मोबाईल नंबर त्याच्यावरच जातो। त्यामुळे तिथला आपल्याला आलेला OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर सक्सेस असा मेसेज येईल व आपला पुढील माहिती भरायची। त्यामध्ये कॅन्डिडेट नेम ॲज पर आपल्याला जे 10वीचं मार्कशीट मिळेल त्याच्याप्रमाणेच हे नाव टाकायचं आहे। कुठले उलटसुलट टाकू नका, व्यवस्थित बघून टाका। नंतर व्हेरीफायला सुद्धा सेम तेच नाव टाकायचं आहे। ज्यांच्या नावात बदल आहे लग्नानंतर त्यांनी येस करून चेंज नेममध्ये आपलं बदललेलं नाव टाकायचं आहे, नाही तर नो करून पुढे जायचं आहे। त्यानंतर जेंडरमध्ये मेल फिमेल काय असेल ते टाकून घ्या। व्हेरीफायमध्ये सेम माहिती टाका। त्यानंतर बर्थ डेट निवडा आणि व्हेरीफाय बर्थ डेटवर सेम बर्थ डेट निवडा। तसंच खाली फादर नेम, मदर नेम ही सर्व माहिती देखील आपण टाकून घ्या। त्यानंतर खाली येऊन आपल्याला 10वीचा बोर्ड कुठला होता तो निवडायचा आहे। तुमच्या मार्कशीटवर दिलाच असेल त्याप्रमाणे बोर्ड सिलेक्ट करून घ्या आणि तोच बोर्डवर देखील टाका। नंतर 10वीच्या मार्कशीटवर असलेला रोल नंबर टाकून घ्या। तो व्हेरीफाय रोल नंबर पुन्हा एकदा टाका। आपलं पासिंग इयर निवडा। तसंच 12वीला कुठला बोर्ड आहे ते निवडून घ्या आणि आपलं एज्युकेशन आहे ही डिटेल ती भरा। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून पुढे सबमिट करा। त्यानंतर आपलं सक्सेसफुल झालेलं आहे हे रजिस्ट्रेशन। आपला मेसेज देखील येईल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड। पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईलला व ईमेलला आलेला पासवर्ड इथे टाकून घ्या, कॅप्चा टाकून घ्या आणि पुढचा फॉर्म भरायला सुरुवात करा। धन्यवाद। माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।